रात्रीचे 9 वाजले होते. बाहेर जोरात पाऊस पडत होता. पण रेवतीच्या घरातले वातावरण एखाद्या वादळापेक्षाही खूप भयानक होते. डायनिंग टेबलवर जेवणाची ताटं वाढली होती आणि आमटीची वाटी फरशीवर सांडलेली होती. खोलीत उभ्या असलेल्या रेवतीचा गाल लाल झाला होता. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. ती रडत नव्हती, तर फक्त शून्यात बघत उभी राहिली होती. जणू तिला विश्वासच बसत नव्हता की आत्ता नक्की काय झालं होतं. तिच्यासमोर तिचा नवरा विकास रागाने लाल झाला होता. त्याने रागात हाताच्या मुठ्या आवळल्या होत्या. विकास ओरडत म्हणाला, 1000 वेळा मी तुला सांगितलं आहे की मी ऑफिसमधून घरी आल्यावर मला माझ्यासाठी गरम पाणी आणि टॉवेल तयार ठेवत जा. रेवती, तू दिवसभर घरात काय करत असतेस? तुला एक काम पण नीट करता येत नाही. रेवतीने भीतीने स्वतःचे ओठ दातात पकडले. तिला बोलायचं होतं की तिची तब्येत ठीक नाही, तिला थंडी ताप आला आहे. तरी पण त्या अवस्थेत तिने जेवण बनवलं आहे. पण शब्द तोंडातून बाहेर येत नव्हते. तरीसुद्धा हिम्मत करून तिने बोलायचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिची सासू वंदनाताई खोलीतून बाहेर आल्या. त्यांचा स्वभाव खूप कडक होता आणि घरात त्यांचा शब्द शेवटचा मानला जात होता. त्यांनी जमिनीवर सांडलेली आमटी बघितली, नंतर सुनेचा सुजलेला गाल बघितला आणि नंतर मुलाचा रागाने लाल झालेला चेहरा. घरातले वातावरण तापले होते. रेवतीला असं वाटलं की तिची सासू तिच्यावरच ओरडणार, जसे कायम होत आले होते. आणि झाले पण अगदी तसेच. तिची सासू तिच्या जवळ आली आणि तिखट स्वरात म्हणाली, अगं सुनबाई, असं कामच का करायचं की नवऱ्याचा मार खायला लागेल? हे ऐकून विकासच्या चेहऱ्यावर जिंकल्याचे हसू आले. त्याला असे वाटले की त्याची आई त्याच्या बाजूने आहे. त्याने त्याच्या शर्टची कॉलर ठीक केली आणि मेजाशीत जाऊन सोफ्यावर बसत म्हणाला, आई, तूच आता तिला समजावून सांग. मी दिवसभर बाहेर काम करून थकून येतो आणि ही महाराणी. नवऱ्याचे बोलणे ऐकून रेवतीचे मन तुटले. ज्या घराला तिने 2 वर्ष मन लावून सांभाळले होते, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या, आज त्याच घरात मार खाल्ल्यानंतर तिला हे ऐकायला मिळत होते की चूक तिचीच आहे. ती रडत तिच्या खोलीत निघाली. तशी तिची सासू मागून आवाज देत म्हणाली, रेवती, तिथेच थांब. सासूचा आवाज ऐकून रेवतीची पावले जागेवरच थांबली. तिची सासू म्हणाली, सुनबाई, मी तुला जायला सांगितलं आहे का? वंदनाताई मुलाच्या समोर जाऊन बसल्या आणि सुनेला पण तिथेच बाजूला येऊन बसायला सांगितले. रेवती घाबरत घाबरत सोफ्यावर जाऊन बसली. वंदनाताई मुलाच्या डोळ्यात बघून खूप शांत स्वरात म्हणाल्या. त्यांचा आवाज नाही मोठा होता आणि नाही त्यात राग होता. त्या म्हणाल्या, विकास, तू आत्ता मी जे काही बोलले ते ऐकले ना? मी रेवतीला म्हणाले, तू असे कामच का करतेस की नवऱ्याला हात उचलायला लागेल? तसा विकास मान हलवत म्हणाला, तेच तर, तिला तर काही अक्कलच नाही. मुलाचे बोलणे मध्येच तोडत वंदनाताई म्हणाल्या, एकदम चूप, माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही. असं म्हणत त्या सुनेकडे बघत म्हणाल्या, रेवती, मी तुला असे यासाठी म्हणाले की असं कामच का करायचं, जसे की स्वतःचे आजार पण लपवून ठेवून घरातल्यांसाठी जेवण बनवणे, जसे की कुठलीही सुट्टी न घेता वर्षाचे 365 दिवस घरातली सगळी कामं करणे, जसे की स्वतःची MSc डिग्री लॉकरच्या आत बंद करून या घराची इज्जत सांभाळणे. ही सगळी कामं अशीच तर आहेत जी एका कमजोर नवऱ्याला घाबरवत असतात. आणि जेव्हा नवरा घाबरतो ना, तेव्हा तो बायकोवर हात उचलतो. त्यांचे बोलणे ऐकून घरात शांतता पसरली. विकासच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणात गायब झाले. रेवतीने चकित होऊन सासूकडे बघितले. वंदनाताई आता मुलाकडे विकासकडे वळल्या. आज त्यांच्या डोळ्यात ते प्रेम नव्हते जे कायम दिसत होते. आज तिथे एका बाईचा स्वाभिमान दिसत होता. त्या म्हणाल्या, तुला काय वाटलं विकास? मी तुला म्हणेन की तू आमटीची वाटी जमिनीवर फेकून देऊन तुझ्या बायकोवर हात उचलून योग्य केलेस. तू हे विसरला आहेस की तुझी आई पण एक स्त्री आहे. ज्या हाताने आज तू रेवतीला मारले आहेस ना, त्या हाताला जेव्हा तू लहान असताना जखम व्हायची, तेव्हा ती पूर्णपणे बरी होईपर्यंत मला रात्रभर झोप लागत नसायची. मला माहीत नव्हतं की ज्या हातांना मी एवढं मजबूत बनवलं आहे, तो एक दिवस निष्पाप बाईवर उचलला जाईल. विकास म्हणाला, आई, तुला समजत नाही. ती माझ्याशी वाद घालत मला उलट उत्तर देत होती. हे ऐकून वंदनाताई उठून उभ्या राहत म्हणाल्या, उलट बोलली? अरे, आत्ता मी सुद्धा तुला उलट बोलले, मग आता माझ्यावर पण हात उचल. तुझी हिंमत कशी झाली बायकोवर हात उचलण्याची?
हे घर माझ्या नवऱ्याने बांधले आहे. जे सैन्यात होते ते तिथे दुश्मनांना मारत होते, पण घरी आल्यावर माझा आवाज त्यांच्यावर जरा मोठा झाला तरी ते हसून गोष्ट टाळत असायचे, कारण ते पुरुष होते आणि तू तू तर फक्त एक नर आहेस आणि पुरुष बनण्यासाठी तुला अजून खूप वेळ लागणार आहे. विकासला आईच्या बोलण्याची लाज वाटण्याऐवजी तो रागात उठून उभा राहिला आणि म्हणाला, आई, तू छोट्या गोष्टीला उगाच मोठं करत आहेस. आजकालच्या बायकांना डोक्यावर बसून घेतलं ना तर असेच होणार आहे. मी या घरचा मुलगा आहे. माझ्या जे मनात येईल त्याचं बोलणं मध्येच थांबवत वंदनाताई म्हणाल्या, तू या घरचा मुलगा आहेस, मालक नाहीस. असं म्हणत त्यांनी त्यांच्या स्वर्गीय नवऱ्याच्या फोटोकडे इशारा केला आणि म्हणाल्या, मी या घरची मालकीण आहे आणि माझ्या घराचा एक नियम आहे, इथे जनावरांसाठी अजिबात जागा नाही. हे ऐकून विकास रागात ओरडत म्हणाला, जनावर? त्याची आई म्हणाली, हो जनावर. तुला फक्त चावायचे आणि गुरगुरायचे माहीत आहे. माणूस तो असतो जो आपल्या साथीदाराचे दुःख समजून घेतो. रेवतीला थंडी ताप आला आहे. तू घरी आल्या आल्या तिची विचारपूस केलीस? तिच्या डोक्याला हात लावून बघितलास? तिला विचारलेस का तू जेवलीस का नाहीस? तुला तर फक्त तुझे पाणी आणि टॉवेल दिसला, तिची अवस्था दिसली नाही. विकास, तू खूप स्वार्थी झाला आहेस. असं म्हणत वंदनाताई सुनेच्या जवळ गेल्या. तिचा चेहरा बघितला तर तिच्या गालावर बोटांचे वण उठले होते. हे बघून त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी त्यांच्या पदराने रेवतीचे डोळे पुसले आणि आदेश देत म्हणाल्या, रेवती बाळा, तू तुझ्या खोलीत जा आणि तुझे सामान पॅक करायला घे. हे ऐकून विकास हसायला लागला आणि म्हणाला, आई, मला माहीत होतं. हाकलून दे हिला घरातून. 4-8 दिवस माहेर जाऊन राहील तेव्हाच हिचं डोकं ठिकाणावर येईल. वंदनाताई मुलाकडे वळल्या आणि हसून म्हणाल्या, अरे विकास, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. रेवती कुठेही जाणार नाही. सामान तर तुला पॅक करायला लागणार आहे. विकासला वाटले त्याने काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. तो दचकून म्हणाला, काय? त्याची आई वाघिणीसारखी गरजत म्हणाली, ऐकलं नाहीस का तू मी काय म्हणाले ते? तुझे सामान घेऊन निघून जा माझ्या घरातून. हे घर, या भिंती सुरक्षित ठिकाण आहेत. इथे कुठलीही अशी स्त्री राहणार नाही जी मनातून घाबरलेली असेल आणि कुठलाही असा पुरुष राहणार नाही जो घाबरवत असेल, स्वतःची मर्जी चालवत असेल. जोपर्यंत तू तुझ्या बायकोची माफी मागत नाहीस आणि हे सिद्ध करत नाहीस की तू सुधारला आहेस, तोपर्यंत या घराची दारं तुझ्यासाठी बंद राहणार आहेत. आईचे बोलणे ऐकून विकास रागात म्हणाला, आई, तू वेडी झाली आहेस का? मी माझ्या बायकोला मारली म्हणून तू तुझ्या एकुलते एका मुलाला घराबाहेर काढणार आहेस का? त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की त्याची आई त्याच्याबद्दल अशी बोलली होती. त्याची आई गंभीर होऊन म्हणाली, तू तिला मारलं नव्हतं विकास, तर ती एक सुरुवात होती. पहिल्या वेळी तू हात उचलला तर ती एक चूक बोलली जाते, दुसऱ्यांदा सवय बनून जाते आणि तिसऱ्यांदा तो हक्क बनून जातो आणि मला तो तुझा हक्क बनण्याची संधीच द्यायची नाही. माझ्यासाठी माझा मुलगा लाडका आहे, पण दुसऱ्या कुणाच्या तरी मुलीची इज्जत त्याच्यापेक्षा जास्त प्रिय आहे, महत्त्वाचे आहे. जर आज मी सगळं माहीत असून पण शांत बसले, तर उद्या जर मला नाद झाली आणि तिच्यासोबत पण असेच झाले, तर मी कुठल्या तोंडाने तिची साथ देऊ शकेन? विकासने त्याच्या आईच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास बघितला, जो त्याने या अगोदर कधीच बघितला नव्हता. त्याला समजले होते की ही कुठली धमकी नाही, तर निर्णय आहे. त्याची आई सुनेला म्हणाली, रेवती, जर याने तुझी माफी मागितली नाही तर तू सरळ पोलिसांना फोन कर, मी तुझ्या बाजूने साक्ष देईन. असं म्हणत वंदनाताईंनी त्यांचा फोन सुनेच्या हातात दिला. विकासचा पुरुषी अहंकार एका क्षणात धुळीला मिळाला. त्याला त्याची लायकी स्वतःच्या, त्याच्या आईच्या आणि बायकोच्या नजरेत समजली होती. त्याला माहीत होतं त्याची आई जे बोलते ते करून पण दाखवते. तो हळूहळू बायकोच्या जवळ गेला. ती मान खाली घालून बसली होती. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, रेवती, मला माफ कर. मला रागात समजलेच नाही की मी काय करत आहे. मी तुला वचन देतो की यापुढे असं परत कधीच होणार नाही. रेवती शांत बसली होती. त्याने त्याच्या आईकडे बघितले. त्याची आई म्हणाली, माफी माझी नाही तर त्या संस्कारांसाठी माग
जे तू तोडले आहेस. आणि ऐकून घे विकास, आज तू बाहेर सोफ्यावर झोपणार आहेस आणि रेवती तिच्या खोलीत झोपणार आहे. तू विचार कर की तू काय गमावले आहेस. ही चापट फक्त तिच्या गालावर नाही, तर तिचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि माझ्या संस्कारांवर पण पडली आहे. त्या रात्री घरात कोणीही जेवले नाही, पण त्या घराचा पाया पहिल्यापेक्षा जास्त मजबूत बनला होता. रात्री रेवती तिच्या सासूजवळ झोपली होती. तेव्हा ती हळू आवाजात विचारत म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या पोटच्या मुलाविरुद्ध एवढे मोठे पाऊल का उचलले? ते नाराज होऊन कायमची या घरातून निघून गेले असते तर? वंदनाताई सुनेच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, रेवती, जर आज मी माझ्या मुलाची बाजू घेतली असती तर मी एक आई तर राहिली असते, पण माझ्यातली बाई मेली असती. आणि लक्षात ठेव, जो समाज बायकांच्या डोळ्यातल्या पाण्याला बघून, तिच्यावर होणारा अत्याचार बघून पण शांत बसतो, तो समाज स्मशानापेक्षा पण वाईट असतो. मी त्याला बाहेर काढले नाही, तर मी त्याच्यातल्या राक्षसाला बाहेर काढले आहे. म्हणजे उद्या जेव्हा तो स्वतःला आरशात बघेल, तेव्हा त्याला तो स्वतः एक माणूस बनलेला दिसेल. सासूचे बोलणे ऐकून रेवतीने त्यांना प्रेमाने मिठी मारली. तिला जाणीव झाली की खरी आई ती नसते जी मुलाला जन्म देते, तर ती असते जी त्याला इज्जतीने, मानाने जगायला शिकवते. ते एका चापटीमुळे सगळे काही बदलले होते. विकास सुधारला होता, भीतीने नाही तर त्या आत्मसन्मानासाठी जो त्याने त्याच्या आईच्या नजरेत गमावला होता. आणि तो परत मिळवण्यासाठी त्याला खूप मोठी तपस्या करावी लागणार होती. आपण कायम ऐकत आलो आहे की टाळी कधी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते. प्रत्येक वेळी बाईने झुकायचे असते. पण वंदनाताईंच्या सारखी सासू समाजाला शिकवते की अन्याय करायला कुठेही कारण लागत नाही, तर चूक हे चूकच असते, मग तो करणारा स्वतःचा पोटचा मुलगा का असू नये. जर तुम्ही वंदनाताईंच्या जागेवर असता तर तुम्ही पण तुमच्या पोटच्या मुलाला घरातून बाहेर काढण्याची हिंमत दाखवली असती का? का घरातल्या गोष्टी घराच्या चार भिंतीच्या आतच दाबून टाकल्या असत्या? तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा.